नमस्कार. नागरी सेवा परीक्षा 2026 मध्ये संघ लोकसेवा आयोगाने काही बदल केलेले आहेत. जर एखादा उमेदवार IAS, IPS किंवा IFS चालूमध्ये जर सेवेमध्ये असेल तर त्यांना पुन्हा संधी नाही. एखादा उमेदवार IAS, IPS मध्ये आधीच सेवेत जर नियुक्त असेल तर तो त्याच सेवेत कायम राहील. म्हणजे त्यांना पुन्हा 2026 मध्ये जे संघ लोकसेवा आयोगाची जे आता जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये तो अर्ज करू शकत नाही. तर आयोगाने संघ लोकसेवा आयोगाने काय काय बदल केलेले आहेत. एखादा उमेदवार IAS, IFS मध्ये आधीच नियुक्त असेल तर तो त्याच सेवेमध्ये कायम राहील. म्हणजे त्यांना पुन्हा या वर्षीच्या 2026 मधल्या नागरी सेवेमध्ये अर्ज करू शकत नाही, तो अपात्र ठरेल. जर एखाद्या उमेदवाराची IAS, IFS मध्ये नियुक्ती नागरी सेवा मुख्य 2026 सुरू झाल्यानंतर पण निकाल जाहीर होण्यापूर्वी, इथं कीवर्ड्स काय दिले, निकाल जाहीर होण्यापूर्वी म्हणते, आणि तो त्याच जाहीर होण्यापूर्वी झाली आणि तो त्याच सेवेत कायम राहिला तर नागरी सेवा परीक्षा 2026च्या निकालाच्या आधारित कोणत्याही सेवेत किंवा पदावर त्याची नियुक्ती केली जाणार नाही. म्हणजे सरळ सरळ आयोगाने काय म्हटले की 2026 ची नागरी सेवा 2026 ची मुख्य सुरू झाल्यानंतर पण निकाल जाहीर होण्याच्या पूर्वी काय म्हणते, इथं कीवर्ड्स काय दिले, निकाल जाहीर होण्याच्या पूर्वी, आणि तो त्याच सेवेत जर कायम झाला तर त्याला 2026 तर नागरी सेवा परीक्षा 2026च्या निकालाच्या आधारित त्यांना कोणत्याही सेवेत किंवा पदावर त्याची नियुक्ती केली जाणार नाही. म्हणजे तो 2026 नागरी सेवा 2026चा परीक्षेचा तो अर्ज करू शकत नाही, तो अपात्र ठरेल. आणि पुढे काय म्हटले, गट अ सेवेत नियुक्त उमेदवारांना जर सेवा प्रशिक्षणातून सूट मिळाली तर तो नागरी सेवा परीक्षा 2027 साठी अर्ज करू शकतात. म्हणजे जे आपले जे सेवा प्रशिक्षणाचे जे प्रशिक्षण असते नागरी सेवामध्ये जर निवड झाल्यानंतर नियुक्तीच्या अगोदर जे प्रशिक्षण असते नियुक्ती झाल्यानंतर, ते प्रशिक्षणामध्ये जर तुम्हाला जर सूट मिळाली किंवा आयोगानं जर त्यांना विद्यार्थ्यांना किंवा त्या कॅन्डिडेट्सना जर सूट दिलं प्रशिक्षणामध्ये, तर तो 2026 साठी नाही तर 2027 साठी अर्ज करू शकेल. असं आहे आयोगाचं नागरी सेवा आताच जे बदल केलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सरळ सरळ असं होतं की विद्यार्थ्यांची वाढती संख्या, वाढती स्पर्धेमुळे एक आयोगाला असा एक निर्णय घ्यावा लागला की सेवेमध्ये असताना पण काही विद्यार्थी असं करतात की सेवेमध्ये असताना पण या वर्षीची म्हणजे ड्युटी चेंज करण्यासाठी किंवा पोस्ट चेंज करण्यासाठी काय करतात की सेवेमध्ये असताना पण त्याच अजून दुसऱ्या पोस्टसाठी अजून अर्ज करायचा प्रयत्न करतात. म्हणजे सेवेमध्ये असताना पण अजून विद्यार्थ्यां म्हणजे स्पर्धा वाढत असते, त्यामुळे ते विद्यार्थी अजून अर्ज करत होते. मग त्या विद्यार्थ्यांना चपरा घालण्यासाठी आयोगाने एक अट घातली की जे तुम्ही जर सेवेमध्ये असाल तर तुम्ही कुठल्याच परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. आणि अटेम्प्ट देण्याची त्यांची किती म्हणजे कोणत्या कास्टला किती अटेम्प्ट असतात, म्हणजे किती प्रयत्नांमध्ये आपल्याला म्हणजे किती प्रयत्नामध्ये आपण अर्ज करू शकतात. तर सामान्य प्रवर्गासाठी 6 अटेम्प्ट आहेत, म्हणजे 6 प्रयत्न. म्हणजे खुल्या प्रवर्ग ज्याला जो राखीव प्रवर्ग असतो त्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 6 वेळेस त्यांना एक्झाम देता येते. म्हणजे 6 प्रयत्नामध्ये त्यांना पोस्ट मिळवता येते. आणि इतर बघूया, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना अमर्याद प्रयत्न आहेत. म्हणजे ह्यांना कोणत्याही अटेम्प्टची काही अट नाही, म्हणजे अमर्याद म्हणजे कितीही वेळा हे एक्झाम देऊ शकतात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. आणि खुला प्रवर्गासाठी 6 प्रयत्न. आणि इतर मागासवर्ग आणि दिव्यांग यांच्यासाठी आयोगाने किती अटेम्प्ट ठेवले तर 9 प्रयत्न. म्हणजे ओपन साठी 6 प्रयत्न, म्हणजे खुला प्रवर्गासाठी 6 प्रयत्न. आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी अमर्यादित प्रयत्न, म्हणजे किती वेळेस यांनी एक्झाम देऊ शकतात, म्हणजे एज बार होईपर्यंत. आणि राहिला प्रश्न OBC आणि दिव्यांग, म्हणजे
जे दिव्यांग आणि ओबीसी साठी, इतर मागासवर्गासाठी यांच्यासाठी आयोगाने किती 9 प्रयत्न ठेवले आहे. म्हणजे जसं युनियन सर्व्हिस पब्लिक कमिशनने जशी अटी आणली, तसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पण अशी अटी आणतील का, आणि असंच याच्यामध्ये अटीमध्ये काही बदल करतील का, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने युपीएससीचा फॉलो करेल का अटी असेच, हे पण विद्यार्थी जाणवत आहेत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पण अशाच प्रकारचे अटी घालायला पाहिजे. म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून संधी मिळेल अटेम्प्ट करण्याची. धन्यवाद. थँक्यू.